मराठी, ते धडक ते धडक. आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. 2 खुनासह 28 घरफोड्या आणि मोक्यातील अट्टल गुन्हेगारांना 4 चाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी जेरबंद केलंय. ईश्वरपूर येथील 4 चाकी गाडी चोरल्याप्रकरणी या सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या मोठ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुणे बेंगलोर महामार्गावरील नेर्ले गावच्या हद्दीत पोलिसांनी सापळा लावून ही मोठी कारवाई केली आहे. ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की स्विफ्ट डिझायर गाडी नंबर MH12HZ2291 ही ईश्वरपूर येथून चोरीला गेलेली 4 चाकी पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवरून कोल्हापूरकडे निघाली आहे. सदर गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे यांच्या पथकाने तातडीने नेर्ले हद्दीत सदर महामार्गावर सापळा लावला. यावेळी चोरीला गेलेली डिझायर गाडी कोल्हापूरकडे जात असल्याचे दिसताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे यांच्या पथकाने सदर गाडी थांबवली. यावेळी चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव ललित दीपक कोल्लम, वय 38 वर्षे असून तो खेड तालुक्यातील खेड राजगुरुनगर येथील असल्याचे सांगितले. यावेळी ललित कोल्लम याला सदर स्विफ्ट डिझायर गाडीबाबत कसून चौकशी केली असता कोल्लम याने सदर स्विफ्ट गाडी 28 जुलै रोजी ईश्वरपूर येथून त्याचा साथीदार नंदलाल दिलीप होले याच्यासोबत चोरी केल्याचे स्पष्ट केले. तर सदर साथीदार होले हा काळ्या रंगाची टाटा अल्ट्रॉस घेऊन पाठीमागून येत असल्याचे कोल्लम याने सांगितले. त्यानुसार काही वेळातच पाठीमागून आलेली अल्ट्रॉस गाडी क्रमांक MH14 KW 2321 थांबवून पोलिसांनी ललित कोल्लम याचा साथीदार नंदलाल दिलीप होले, वय 30 वर्षे, राहणार ठाकूर पिंपरीखेड राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून कसून चौकशी केली असता सदर अल्ट्रॉस ही 4 चाकी 28 जुलै रोजी ईश्वरपूर येथील स्विफ्ट चोरी प्रकरणात वापरल्याचे संशयित होले याने सांगितले. यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांचे रेकॉर्ड तपासले असता ललित दीपक कोल्लम याच्यावर विविध जिल्ह्यात एकूण 28 घरफोडीचे आणि 2 खुनाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्याचा साथीदार नंदलाल दिलीप होले याच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून तो मोक्का न्यायालयातून जामिनावर असल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही गाड्यांसह 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत DB पथकातील शशिकांत शिंदे, दीपक घरते, अमोल सावंत, विशाल पांगे यांनी सहभाग घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.